नमस्कार मंडळी कुणाल कामर यांचं आपण ते गीत ऐकलं स्टँड अप कॉमेडीच्या माध्यमातून। त्यांनी अक्षरशः एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली। अक्षरशः त्यांनी एकनाथ शिंदे यांना खालच्या दर्जावरती बोलले त्या व्हिडिओच्या माध्यमातून, आणि या व्हिडिओने अक्षरशः धुमाकूळ गाजवला। सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षरशः ते आपल्याला गीत पाहायला मिळालं। जे काही गीत होतं ते व्हिडिओच्या माध्यमातून चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा, हाय थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा, हाय एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। हा व्हिडिओ पाहिलेला आहे। जरी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणल्या गेलं, ते गुवाहाटीला काय गेले, खोके काय घेतले, आणि एकनाथ शिंदे हे राजकारणात काय आले, शिवसेना काय सोडली, यांना अक्षरशः गद्दार म्हणण्याचं काम बऱ्याच कंटकाच्या माध्यमातून झालं। एकनाथ शिंदे यांची पार्श्वभूमी काही वेगळी आहे। एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणून चालणार नाही। एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे कळवाली आहेत। यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी ते मार्गी लावले, शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावाकडे गेले होते। दरेगावाकडे गेले असताना त्यांच्या ठिकाणी, त्या गावाच्या ठिकाणी एक महिला आणि एक अपंग व्यक्ती त्या ठिकाणी रस्त्यावर थांबलेले होते। आता एकनाथ शिंदे त्यांच्या गाडीचा थापा त्या ठिकाणी थांबला आणि एकनाथ शिंदे त्यांना विचारत होते नेमकं काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही ते का थांबलेत, दोघांचं नेमकं काय काम आहे, असं त्यांनी प्रश्न विचारला। त्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या आणि समस्या सांगितल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्या ठिकाणी त्यांना जे काही फंड होईल, जी काही मदत आहे ती मदत केली। एवढंच नाही तर एकनाथ शिंदे ज्या टायमाला कोरोनाचा टाइम होता, कोरोनाच्या टायमाला अक्षरशः मुलगा, आई, जे काही नाते होते आपल्या जवळचे, आई मुलाजवळ जात नव्हती, मुलगा वडिलाजवळ जात नव्हता, आणि मुलं किंवा आई किंवा लहान लेकरू जरी असेल अक्षरशः कोणीही जवळ जायला तयार नव्हतं। कारण तर कोरोनाची दहशत एवढी काही भयानक होती, सर्व नाते दुरावले होते। परंतु अशा टायमाला एकनाथ शिंदे यांनी गरीब लोकांची साथ सोडली नाही। त्या ठिकाणी जे काही ऑक्सिजनच्या गाड्या असतील त्यांनी पोहोचवल्या, त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते असतील हॉस्पिटलला गेले, आणि एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी ती काही पीपीटी किट होती ती घालून अक्षरशः त्या ठिकाणी पेशंटला भेट देत होते, त्यांना धीर देत होते। जे काही होईल ते निसर्गावर सोडा, देवावरती सोडा, तुम्हाला काही होणार नाही, तुमचा एकनाथ शिंदे अनाथाचा नाथ तुमच्या सोबत आहे, अशी हिंमत एकनाथ शिंदे कोरोनाच्या टायमाला त्या लोकांना देत होते। मग कोण आहे हो गद्दार? अहो स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःच्या खुर्चीसाठी लोकांनी घरातील कित्येक लोकांचे बळी घेतले, कित्येक लोकांना मारलं, आणि गरिबाचे कित्येक तरी जमिनी बळकावल्या। परंतु एकनाथ शिंदे हे प्रत्येक जणाला मदतच करत आलेले। इतकंच नाही तर एक जुना वेळ होता, जुना टाइम होता, त्या ठिकाणी कुठंतरी विजेचं जे काही शॉक असते ते शॉक लागला, आणि अक्षरशः आईच्या समोर 2 मुलाचं निधन झालं। शिंदे साहेबांनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता अक्षरशः त्या ठिकाणी जी काही मुलं होते, जे काही मयत झाले होते, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या फंडमधून 10-10 लाख रुपये त्या प्रत्येकी 2 मुलाला दिले। असे मिळून 20 लाख रुपये त्या 2 मुलाला दिले। कोण आहे हो गद्दार? अहो एकनाथ शिंदे साहेब हे प्रामाणिक आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न असो, मराठा समाजाचा प्रश्न असेल, आणि जे काही गरीब लोक असतील त्यांना मदत असेल, हे नेहमीच करत आले। आता तुम्ही कालचंच उदाहरण धरा, जे काही संतोष देशमुख यांचा खून झाला, त्यांचा खून झाल्यानंतर ते काही आरोपी असतील ते मोकोका अंतर्गत पकडल्या गेले, पकडल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई सुरू झाली, आणि जे काही संतोष देशमुख होते त्यांचं कुटुंब खूप गरीब आहे, गरीब परिस्थितीत ते राहतात, आणि त्यांना स्वतःचं घर सुद्धा नाही, ते त्या मामाच्या घरामध्ये राहतात। अशा शिंदे साहेबांनी, अशा जे काही संतोष देशमुख यांचा खून झाला,
अशा शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असणारे, माजी मुख्यमंत्री असणारे शिंदे साहेबांनी संतोष देशमुख यांना स्वतःचं घर बांधण्याकरता जे काही निधी लागेल, जे काही पैसे लागेल त्यांनी स्वतःहून ती दिले. कोण आहे हो गद्दार? मग कदाचित त्यांच्या जे काही गरजा असतील, जे काही गोष्टी असतील आणि जे काही त्याचं राजकारण असेल किंवा जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्यांनी जे काही वागणूक त्यांना दिली त्याचा राग धरून ते स्वतः निर्णय घेतील. ते त्यांचे काही आमदार खासदार असतील ते घेऊन गेले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. ते स्वतः त्या ठिकाणी जे काही मुख्यमंत्री झाले 2.5 वर्षाचे ते मुख्यमंत्री झाले. खरं तर मग कोणीतरी स्वार्थी आहेच. जर शिंदे साहेबाला आपण गद्दार ठरवायचं झालं तर मग बाकीच्या लोकांनी आतापर्यंत काय केलं? एखादा आमदार मला दाखवा, एखादा खासदार असेल त्यांनी समाजासाठी काय केलं? अक्षरशः त्यांनी त्यांची झोळी भरण्याकरता लोकांचे कित्येक तरी फंड खाऊन टाकले. तुम्ही कृषी मंत्री असणारे धनंजय मुंडे असतील, त्यांनी फंड खाऊन टाकला. कित्येक तरी राजकीय लोकांनी फंड खाऊन टाकले. मग कोणी काय दिलं? आणि शिंदे साहेबाला गद्दार ठरवण्याचं काम हे लोक ठरवणार का? जे त्यांना कॉमेडी करतात, कॉमेडीतून त्यांची पोट भरतात, हे त्यांना गद्दार ठरवणार का? अहो, त्यांची पार्श्वभूमी काय आहे? शिंदे साहेब समाजासाठी काय करतात त्याचा विचार करा. तुम्ही कोणालाही गद्दार ठरवू शकत नाही. आणि गद्दारच जर ठरवायचं असेल तर मग तुम्ही काय करता? तुम्ही कोणाला मदत केली? ते कुणाल कामर आहेत, त्यांनी कोणाला मदत केली? त्यांनी किती NGO खोलले, किती गरीब लोकांना मदत केली हे त्यांनी दाखवायला पाहिजे. आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा.